नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब वाघे. शिकूया टेक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत जावा प्रोग्रामिंग पार्ट 2. तर याच्यामध्ये बघणार आहोत की हाऊ टू इन्स्टॉल JDK, इक्लिप्स अँड सेटअप. तर चला मग स्टार्ट करूया जास्त टाइम न घेता. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आज आपण शिकणार आहे JDK म्हणजे काय. JDKचा फुल फॉर्म आहे जावा डेव्हलपमेंट किट. तर हे काय करतं तर 3 कॉम्पोनंट्स प्रोव्हाइड करतं. फर्स्ट म्हणजेच काय तर JRE, JVM and development tools. तर हे कशासाठी आहेत? टू एक्झिक्यूट जावा कोड. ओके. तर इट इज कॉल्ड ॲज अ JDK. ओके. नेक्स्ट, हाऊ टू डाउनलोड JDK. ठीक आहे. JDK डाउनलोड कसं करायचं? ठीक आहे. JDK. ओके. फॉर विंडो. ठीक आहे. हां, जावा डाउनलोड्स. ओके. त्या लिंकवर क्लिक करायचं, इथे यायचं. ठीक आहे. तर तुम्ही डाउनलोड करू शकता 3 OS साठी, लिनक्ससाठी, मॅक OS साठी आणि विंडोजसाठी. तर तुम्हाला कशासाठी डाउनलोड करायचं आहे तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. सध्या मी विंडोसाठी. ठीक आहे. याच्यावर यायचे, या लिंकवर क्लिक करायचे. ओके. तर हे डाउनलोडिंग स्टार्ट होईल. ओके. 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 तर डाउनलोडिंग झालं आहे. इथं तुम्ही बघू शकता JDK डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती डबल क्लिक करा आणि त्याला ओपन करा. ठीक आहे. जसे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पॉपअप शो होईल. नेक्स्ट करा, नेक्स्ट करा अँड हे इन्स्टॉलिंग चालू होईल. थोडा टायमिंग लागेल. ओके. तर झालेलं आहे. तुम्ही काय करू शकता, ह्याला क्लोज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं टाईप करायचं आहे एडिट द सिस्टीम एन्व्हायरमेंट. ओके. त्याच्यामध्ये यायचं आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आणि इथं टाईप करायचं आहे तुम्हाला न्यू. ओके. इथं तुम्ही व्हेरिएबल नाव काही देऊ शकता. सपोज मी दिलं जावा. ओके. जावा. ओके. ओनली जावा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर जावाचा पाथ कॉपी करायचा आहे. प्रोग्राममध्ये जायचं, प्रोग्राम फाईलमध्ये इथं सर्च करा जावा. इथं जावा. आता आपण कुठला डाउनलोड केलाय, JDK 24. तर JDK 20 करा. स्टेबल व्हर्जन 90 आहे, 70 आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू यू. सपोज मी काय करतो, JDK 20 सेटअप करतो. ओके. सॉरी, 24 करतो. ओके. Ctrl+C आणि इथं तुम्हाला काय करायचं, हे व्हेरिएबल नेम झालं जावा आणि इथं तुम्हाला काय करायचं, पाथ पेस्ट करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर ओके करायचं आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी सेटअप केलेलं आहे. ओके करायचं आहे आणि ओके करून ओके करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं पाथवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. न्यू एडिट पाथ. इथं व्हेरिएबल नेम जे तुम्ही जावा दिलं. ओके. सॉरी. ठीक आहे. हां, सेटअप झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, तर ओके करायचं आहे. ठीक आहे. आणि इथं पण ओके करायचं. ठीक आहे. तर हे झालं JDKचं सेटअप. तर आता बघूया आपण नेक्स्ट काय आहे, इक्लिप्स. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, JDK सेटअप झाले का नाही ते चेक करायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर CMD टाईप करायचंय. ओके. आणि ते टाईप करायचंय जावा स्पेस
हायफन वर्जन. ओके, वर्जन आणि एंटर. तर इथं तुम्हाला दिसेल की जावा वर्जन 24 आपण काय केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे आता. ठीक आहे. जावा सी इथं तुम्हाला प्रॉपर वर्जन पण दिसणार आहे की जावा सी वर्जन. ओके, एंटर. तर इथं बघू शकता तुमचं वर्जन 24 आहे, जसं मी आता डाउनलोड केलं आहे. ठीक आहे. तर आता बघूया, नेक्स्ट बघूया आपण इक्लिप्स. ठीक आहे. व्हॉट इज इक्लिप्स? इक्लिप्स काय आहे? इक्लिप्स काय आहे तर एक डेव्हलपमेंट टूल आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आयडी आहे. आयडी म्हणजेच काय तर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे काय करतात तर कोड एडिटर, कंपायलर, डिबगर आणि टूल्स प्रोव्हाइड करतं आणि ही मल्टिपल लँग्वेज काय करतं, सपोर्ट करतं. ठीक आहे. तर हाऊ टू डाउनलोड इक्लिप्स हे तर मी लिहू शकता. ठीक आहे. मी आता टाइप करतो इक्लिप्स. ओके, टाइप केलं. थोडा वेळ लागेल. ठीक आहे. तर खाली यायचं आहे, तर तुम्हाला सर्च करायचं ह्या डाउनलोड मध्ये क्लिक करायचं ह्याच्यावर आणि पहिल्याच ऑप्शन वरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर डाउनलोड. ठीक आहे, विंडोज 64. तर हे डाउनलोड होत आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर डाउनलोड केलेलं आहे आपण. तर गो टू डाउनलोड फोल्डर. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इक्लिप्स आपण आता काय केलंय, डाउनलोड केलेलं आहे. ह्याच्यावरती डबल क्लिक करा इन्स्टॉलेशन साठी. ठीक आहे. ओके. आणि इथं दोन ऑप्शन आहेत. ठीक आहे, मल्टिपल ऑप्शन आहेत असं नाही. ठीक आहे. तर इक्लिप्स आयडी फॉर जावा डेव्हलपर्स, इक्लिप्स आयडी फॉर एंटरप्राइज जावा अँड वेब. तर तुम्हाला काय करायचंय, आपण काय करणार आहोत नेक्स्ट, म्हणजे तुम्ही जर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही फक्त काय करू शकता, जावाचा कोड रन करू शकता. वेब ऍप्लिकेशन किंवा एंटरप्राइज ऍप्लिकेशन क्रिएट करू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सेकंड वाला ऑप्शन क्रिएट करायचा. म्हणजे तुम्ही जावाचा कोड म्हणजेच काय तर कोर जावाचा पण कोड रन करू शकता, ऍडव्हान्स जावाचा पण. ठीक आहे. तर ह्याच्यावरती क्लिक करा अँड इन्स्टॉल करा. ठीक आहे. ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे, सेटअप झालेला आहे. तरी पण मी रिपीट करतो. ठीक आहे. हा थोडा टायमिंग घेईल, तुमचा नेटवर्क स्पीड सिस्टीम वरती डिपेंड राहील. ठीक आहे. हा थोडा टायमिंग घेत आहे. ठीक आहे. ट्रस्ट. तिथे टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. ऑल ट्रस्ट. ठीक आहे. येस, ॲक्सेप्टेड रिस्क अँड ट्रस्ट सिलेक्टेड. ठीक आहे. इन्स्टॉलेशन कम्प्लिटेड. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, लॉन्च करायचं. ठीक आहे. तर मी लेटेस्ट वर्जन डाउनलोड केला आहे, 2025. ठीक आहे. तर
हे तुम्हाला वर्क स्पेस तुम्ही काय करा तुम्हाला विचारेल, तर तुम्ही काय करू शकता, चेंज पण करू शकता किंवा बाय डिफॉल्ट ठेवू शकता. तर मी चेंज करतो. ठीक आहे. डी ड्राईव्ह व्हिडिओ सिरीज, तर मला ह्याच्यामध्ये कोड करायचं जावा कोड. ओके, सिलेक्ट आणि लॉन्च. कंटिन्यू. इक्लिप्स. ठीक आहे, माझ्यामध्ये 2 व्हर्जन आहेत, इक्लिप्स 22.3 आणि ओके, लेटेस्ट व्हर्जन ओपन करतो. ब्राउज. लॉन्च. maybe okay, it's started. तर ह्याच्यामध्ये एक बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर तुम्हाला फर्स्ट वेलकम पेज येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जसे कट इथं कट करू शकता वेलकम पेज. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं आहे, न्यू. ठीक आहे, न्यू नंतर न्यू प्रोजेक्ट जावा प्रोजेक्ट. ओके, नेक्स्ट. इथं प्रोजेक्ट नेम देऊ शकता पार्ट 2. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे आणि फिनिश करायचं आहे. ओके, ओपन पर्स्पेक्टिव्ह. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा इथं जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला सोर्स काय करायचं, ओपन फोल्डर करायचं. ह्याच्यामध्ये जायचं तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये यायचं तुम्हाला. याच्यामध्ये यायचं आहे, SRC वर राईट क्लिक करायचं आहे. याच्यावर राईट क्लिक करून न्यू आणि पॅकेज. ओके, सपोज तुम्ही पार्ट पॅक 1. ओके, पॅकेज 1 तुम्ही रिजनेबल नाव देऊ शकता. मी ॲज ऑफ डेमो दिले. ठीक आहे, नेक्स्ट. पॅकेजवरती परत राईट क्लिक करायचं आहे. ठीक आहे, क्लिक केलं पॅकेजवरती, राईट क्लिक करा, न्यू आणि ह्याच्यावरती क्लास. ठीक आहे, सपोज मी क्लास नेम देतो कॅपिटल P पार्ट 1. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, काय सिलेक्ट करायची गरज नाही. आणि फिनिश करा. ठीक आहे, तर इथं बघू शकता तुम्ही. पार्ट 1 डॉट जावा. ठीक आहे, तर इथं पब्लिक काय, क्लास काय, पार्ट 1 काय. तर पब्लिक हे काय, तर ऍक्सेस मॉडिफायर आहे. ठीक आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत. ठीक आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऍक्सेस मॉडिफायर, त्याचा यूज काय आहे. ठीक आहे,
कुठले कुठले आहेत, त्यांचा स्कोप काय आहे ती पण बघणार आहोत. क्लास हे काय कीवर्ड आहे. ओके, आणि हे पार्ट 1 हे काय आहे, क्लास नेम आहे. तर तर एक आपण काय करूया, एक डेमो मतलब एक कोड राईट करूया, हॅलो वर्ल्ड. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार, फर्स्ट मेन मेथड टाईप करायला लागणार, पब्लिक स्टॅटिक वाइड मेन parenthesis string args one minute, string args. ओके, ठीक आहे. तर हे आपण काय केले, मेन मेथड राईट केलेला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सपोज मी आणखीन एक मेथड राईट करतो. ठीक आहे, सपोज पब्लिक वाइड मेथड 1 parenthesis curly braces. ओके, सपोज मी इथं टाईप केलं सिस्टम डॉट आउट डॉट SOA, सिस्टम डॉट आउट डॉट println. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता हॅलो ब्रो वर्ल्ड. ओके, आणि सेमीकोलन. ठीक आहे, मेथड आहे. ओके, प्रिंट होईल. आणि आता ह्या मेथडला कॉल करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार, ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागणार. तर त्यासाठी तुम्ही काय करणार, पार्ट 1 हे ऑब्जेक्ट कसं, ठीक आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे, पार्ट 1 सपोज obj1 इक्वल टू न्यू पार्ट 1 पॅरेंथेसिस. ओके, तर हे काय केलं, आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार, ह्या मेथडला कॉल करूया आणि आपल्याला आउटपुट काय मिळते ते बघूया. ठीक आहे, तर तुम्हाला मेथडला कॉल करा, कसं करायचं आहे. ठीक आहे, ऑब्जेक्ट रेफरन्स डॉट म्हणजेच काय abj1 डॉट मेथड 1. ओके, सेव्ह करूया प्रोग्रामला, सेव्ह केला. ठीक आहे, आणि इथं तुम्ही काय करू शकता, रन करू शकता, राईट क्लिक, रन ऑन जावा ॲप्लिकेशन. ओके, तर इथं बघू शकता तुम्ही हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, कन्सोल वरती तुम्हाला काही भेटेल, हॅलो वर्ल्ड. जर तुम्हाला कन्सोल हा दिसत नसेल तर तुम्ही काय करू शकता, इथं विंडोज वरती शो व्ह्यू, आणि इथं तुम्ही काय करू शकता, कन्सोलवर क्लिक करून तो ऑटोमॅटिकली इथं दिसू जाईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.